फॉग आहे जबरदस्त. मला वाटलं फॉग नसेल, म्हणजे दिसत नव्हतं फॉग मुंबईमध्ये. मुंबईच्या बाहेर थंडी पण अशी लागते ना एकदम कडकवाली. मला असं एवढं फील होत नाही, फक्त हाताला मला थोडं फील होत आहे. यार काय थंडी पडली कडकवाली. कधी होणार सरकार रस्ता? जून जुलै वगैरे सर्व झालं, गणपती सुद्धा येऊन गेले. कुठे गेली ती आश्वासनं? सूर्यदेव नमस्कार. सूर्यदेवा तुझा आशीर्वाद असाच सर्वांवरती राहू दे, माझ्यावरती राहू दे, सर्व जगावरती राहू दे. तुझ्याशिवाय काही नाहीये. तुझा प्रकाश हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलाच पाहिजे. वाह, बरं वाटलं. तर मित्रांनो, वाजले सकाळचे 7:20 आणि आता मला वाटतं मी माणगाव पर्यंत पोहोचेन. इंदापूर येईल आता. गाडी चालवावर अजिबात कंटाळा येत नाही, अजिबात. डॉमिनोजचा यार हीच खासियत आहे, जबरदस्त आहे. पॉवर, पिकअप, कम्फर्टेबल, म्हणजे ना कम्फर्टेबल टुरिंग ऑल इन वन यार. हा, ॲडव्हेंचर करत असाल तर भाई तुम्ही लांब राहायचे असून. बाकी तर तुम्ही जर हायवे टुरिंग वगैरे करताय, तुम्ही नुसतं हायवेने जाताय, नॉर्मल तुम्ही क्रुझिंग करताय वगैरे, तर एक नंबर गाडी आहे या बजेटमध्ये. असा रस्ता इंटरकॉम मध्ये छान अभंग गाणी मस्त पैकी आणि आपली 80-90 स्पीड बस. माणूस आहे मावळट. रस्त्यामध्ये असं एकदम काय गारमामध्ये चाललं असं क्रॉस करतो आणि फोनवरती बोल. 165 किलोमीटर आहे रत्नागिरी. वा काय नजारा इकडे यार. राईट हँड साईडला कडक वाटतंय. पूर्ण डोंगर असा भरला एकदम. आपला रस्ता रे, आपलं कोकण. वा वा वा, चुंबेश्वरी दिसतंय. 116 किलोमीटर मागे 2 तास 22 मिनिटं, म्हणजे 1:19 टायमिंग आहे माझा पोहोचायचा. रत्नागिरीच्या अगोदर इतका खराब रस्ता आहे ना, बाप रे बाप. कंटाळा आला गाडी चालवून. बोला थांबू दे. गुड मॉर्निंग मंडळी. मी ऋषी पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ पवार. आजचा दिवस असा खास आहे, आज दत्त जयंती आहे आणि वाजलेत बरोबर 5 आणि आपण निघालो आहोत कणकवलीला. कणकवलीला म्हणजे नांदगावमध्ये आपल्याला जायचं आहे. नांदगावमध्ये माझी सासूरवाडी आहे, तर तिकडे त्यांची घराची वास्तू सांगते. तर ती लोकं गेले ट्रॅव्हल्सने आणि आपल्याला सवय आहे, आपल्या गाडीशिवाय आपल्याला जमत नाही. तर मी चाललो आहे बाईक. बस हाच होता सकाळ सकाळचा अपडेट द्यायचा तुम्हाला. ऑलमोस्ट आपले डॉमीला ठेवलं आहे ऐरावतला, म्हणजे ऐरावत म्हणजे माझ्या गाडीचं नाव. तिला ठेवलं आहे मस्त म्हणजे पोलीस कार्डला. अजून एक 5-10 मिनटात आपण निघूया. तर आज राईड करायला मजा येणार आहे. आणि कोकण म्हटलं तर अजून भरपूरच मजा असते. कोकणामध्ये एक वेगळीच मजा असते जायची, एक आतुरता असते. मी साताऱ्याच आहे, तर मला कोकणची खूप ओढ आहे. असं नाही सातारा म्हणजे असं वाईट नाही आहे, पण कोकणामध्ये एक वेगळी मजा आहे, एक वेगळी वाईब आहे. तर भेटूया तर आपण आपल्या बाईकवरती, आपल्या ऐरावतवरती आणि आपली राईड जर्नी स्टार्ट करूया. सर्वांना गुड मॉर्निंग. जर मी विसरलो असेल तर आय गेस मला वाटतं मी विसरलो गुड मॉर्निंग बोलायचं सर्वांना. गुड मॉर्निंग आणि सर्वांना सुप्रभात. तर गाडी झाली आपली बरोबर कोल्ड स्टार्ट आणि वाजलेत बरोबर 5:03 आणि पोचायचा टाईम दाखवतो आहे दुपारी 1:21. म्हणजे मला वाटतं 2-2:30 वाजतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवा नीट घेऊन जा स्वामी, नीट घेऊन या. गणपती बाप्पा मोरया. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, आई जानाईच्या नावानं चांग भलं. प्रवास सुखाचा होऊ दे, सुखी ठेव, नीट घेऊन जा देवी. गणपती बाप्पा मोरया. मी ना मुळात माझा टॉप बॉक्स चेक करत होतो. माझ्या टॉप बॉक्सचं मला जाम टेन्शन येतं यार.
एकदा पडलेलं तेव्हापासून मला माझी झोप उडाले. आणि आता मी आहे सोलो, माझ्याबरोबर आता कोण नाही आहे. आई महाकाली माते, जय श्रीराम जय हनुमान. लावलं तर आहे मी बरोबर, पण तरी सुद्धा चलो राईडला आपल्याला सुरुवात झालेली आहे. आणि सकाळची राईड करायला एक वेगळी मजा येते. आणि मला तर खूप मजा येते. मला असं काही नाही, राईड म्हणजे कधीही मजा येते मला, सकाळची असू दे किंवा संध्याकाळची असू दे. पण मला संध्याकाळची जास्त मजा येते, रात्रीची मजा. नाईट राईड ॲक्च्युली ती रिस्कीच असते तसं म्हणायला गेलं तर. नाईट राईड ही ऑलवेज रिस्की. तुमचा प्रॉपर ग्रुप असेल वगैरे तर टेन्शन नाही आहे, तो सोलो असेल तर भरपूर टेन्शन आहे. इथे कुत्र्यांचं टेन्शन आहे, बाकी काही नाही. आरामात जायला पाहिजे. कसं माहिती आहे काय, नेहमी हॉर्न मारत गेलं ना की नेहमी चांगलं. आता रोड कुठला दाखवतो आपल्याला, पवई मार्गे. मिरर्स वगैरे सेट आहेत. ह्या तुम्हाला कोणाला असं हे आहे का, लेफ्ट साईडचा मिरर आहे ना, त्याचे लय नखरे असतात. त्याला किती तुम्ही फिट करा, हे करा, पण तो ऑलवेज तुमचं नाटके करणारच. एक पेट्रोल फ्यूल करतो. रिक्षावाल्यांचं काय खरं नसतं. स्पीड किती आहे, स्पीड पेट्रोल भरून घेऊया. पेट्रोल तसं आहे 2-3 कांड्या टाकलेलं बरं. फुल करना. हाँ हाँ सॉरी. बस बस बस. कितना हुआ? हाँ एक मिनट. हो गया. पेट्रोल तरी बसलं भरपूर. 789 रुपयाचं पेट्रोल बसलं. 3 कांडे होते, माझ्या गाडी रिझर्वलाच होती वाटतं. चलो टायर प्रेशर चेक करायचा होता. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. चला, गाडीची आपल्या पेटपूजा झालेली आहे, मग आपण जाऊया. मला रूट कुठला दाखवतोय ते माहीत नाही. सरळ आहे वाटतं.
अशी थंडी वगैरे असेल मस्त, पण अशी एवढी काही जाणवत नाही आहे थंडी. मुळात मला वाटतं मुंबईच्या बाहेर असणार, एक पनवेल वगैरे क्रॉस करून. माझा टायमिंग होता 4 वाजता निघायचा, मी 1 तास लेट धरून चाललो आहे. म्हणजे मी 1 तास लेट निघालो. मी 3 बरोबर आय गेस मला वाटतं 3:20चा अलाराम लावलेला. 3:20ला मी बरोबर उठलो आहे. म्हणजे माझी एक सवय आहे, अलाराम वाजलं की मी बंद नाही करत आणि असं झोपत नाही. एकदा जर निघायचं आहे ना त्या टायमिंगला तर ते निघायचं आहे. ती सवय चांगली असलेली बरी, कधीही कामाला येते आपल्याला. तर मी उठलो बरोबर 3:20ला उठलो, अलाराम बंद केला. बायकोला बोललो उठलो आहे आता, आणि अंघोळ वगैरे वॉशरूम वगैरेला गेलो. मस्त एकदम चकाचक फ्रेश झालो आणि काही खाल्लं नाही. ॲक्च्युली मला असं चाय वगैरे आवडत नाही पियायला, आणि ते पण उपाशी पोटी सकाळ सकाळी. मी 1 ग्लास पाणी पिलं, मस्तपैकी पाणी पिलं. माझी जे काही माझे कॅमेराज वगैरे आहे, एक DJ आहे आपला आणि एक इन्स्टा आहे, तो पूर्ण सर्व चेक केलं बरोबर आहे की नाही सर्व. माझ्या बाकीच्या ज्या एसेन्शियल्स वस्तू होत्या त्या घेतल्या. टूथब्रश वगैरे, कारण आपल्याला राहायचं आहे शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवारी निघेन मी ऑब्व्हियसली, यार जॉब आहे आपला, जॉबला यायचं आहे. तसं काय जॉबचं टेन्शन नाही, आपला मॅनेजर एकदम कूल आहे, माणूस आहे, तुम्हाला काय नाही बोलणार नाही. मी 1 दिवस सुट्टी एक्स्ट्रा घेतली तरी पण काय अर्थ नाही आहे, कारण माझे सासू सासरे वगैरे, माझी मम्मी हे लोक निघणार आहेत संडेलाच. तर त्यामुळे मला सुद्धा तिकडून निघायला लागेल. त्यांचं नवीन घर आहे, त्यांची पूजा आहे शनिवारी. बघूया एक उद्याचं कसं काय ते. उद्या कुणकेश्वरला जायचा विचार चालला आहे माझ्या आईला घेऊन, माझ्या मम्मीला, कारण ती कधी येणार नाही इकडे आणि मी सुद्धा लवकर जाणार. मी 8 वर्षानंतर चाललो माझ्या सासूरवाडीला, त्याच्यामुळे एक्साइटमेंट तर आहेच. आणि ते लोक सुद्धा टेन्शनमध्ये आहेत. मी एकटाच आहे, सोलो आहे मी, त्याच्यामुळे माझ्या मम्मीला सुद्धा टेन्शन आहे की नीट ये वगैरे. आपल्याला नीटच जायचं, आपल्याला कुठे पळवायचं आहे, गाडी आरामात जायचं आहे, मजा घेत जायचं आहे. मी ट्रायपॉड वगैरे सर्व घेतलं आहे. 6ला विचार केलेला सकाळी मस्त की ट्रायपॉडसारखं सिनेमॅटिक घेईन, जसं आपला मुंबईकर निखिल आहे, पण नाही यार वेळ झाला मला. ॲक्च्युली मी माझं ते टॉप बॉक्सकडे माझं लक्ष होतं की टॉप बॉक्स लागतो की नाही बरोबर. सकाळचं कसं वाटतं ना, सॉर्टेड एकदम. मेन माझ्या टॉप बॉक्सचं मला टेन्शन आहे. टॉप बॉक्स पडला नाही पाहिजे. नेगेटिव्हिटी नाही, पण मागच्या वेळेला मला वाटतं मी बरोबर लावला होतं की नाही, तरी माझा भाऊ बबलू बोलला, आपला बबलू, की दादा टॉप बॉक्स वगैरे नीट लाव, कारण मागच्या वेळेला तू पाडलं होतंस निघतानाच आणि बिल्डिंगच्या इथेच उज्जैनच्या राईडला सुद्धा मजा आली होती. जर माझा तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर तुम्ही वरती मी आय बटन तिथे जाऊन प्रेस करा, तुम्हाला लिंक मिळेल आणि तुम्ही बघू शकता. व्लॉग आवडला तर तुम्ही तिथे प्रेम दाखवा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कंटेंट आवडला तरी सबस्क्राईब करा, असं काही नाही आहे. असं नाही आहे की तुम्ही चॅनल वगैरे हे करा, गरजेचंच आहे असं नाही. तुम्हाला कंटेंट आवडले, ऑब्व्हियसली मी नवीन यूट्यूबर आहे आणि माझ्यासाठी सर्व नवीन आहे. अजूनसुद्धा नवीन यूट्यूबर म्हणजे मला आता मार्च आपला 7 महिने झालेले आहेत आणि ह्या 7 महिन्यामध्ये आपली जर्नी खूप छान झालेली आहे. लोकांचा सपोर्ट आहे आपल्याला, तुमच्या सपोर्टशिवाय एवढ्या पुढे नाही आलो. त्यामुळे असे नवीन म्हणतो ना, एक नवीन ब्लॉग बनवायची, नवीन व्हिडिओ आपला अपलोड करायची आपल्या चॅनलवरती एक उत्सुकता असते मला नेहमी. जे काही लोक जात नाही त्यांना व्हर्च्युअली आपण दाखवू शकतो. या डॉमिनरचा ना एक शॉर्ट आहे साला, सर्व बाकी मस्त आहे गाडीमध्ये, चेन सारखी लूज होत राहते. तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे डॉमिनर असेल, तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे का. हा रोड तो तुम्हाला माहीत आहे. मी भेटतो तुम्हाला पुढे थोडं, ठीक आहे. पुढे थोडं म्हणजे आता हे तर सर्व माहीतच आहे ना तुम्हाला, हे काय दाखवायचं आहे, असं काय बघण्यासारखं नाही आहे. आणि माझी बडबडीने मला वाटतं मे बी तुम्ही बोर कराल आणि पुढे व्हिडिओ घ्याल, स्किप कराल. त्याच्यामुळे भेटूया आपण जरा थोडे पुढे, मी थोडं कवर करतो. 5:30 वाजलेलं आणि मी पोहोचलो वाशी.
वाशीचा ब्रिज दिसत असेल तुम्हाला, जो आपला मेन ब्रिज आहे मुंबईचा, त्याच्याशिवाय झाला तुम्ही जाऊच शकत नाही इथून कुठे. थंडी आहे यार, कडकवारी थंडी आहे. मला नाही लागत आहे ॲक्च्युली, मी मस्त आतमध्ये थर्मल घातलेत त्याच्यामुळे मला फील नव्हतं काहीच. फायदा आहे ह्या थर्मलचा. आणि मी कितीला घेतलेलं आहे ॲमेझॉनवरून, आय गेस मला वाटतं मागचे उज्जैनच्या राईडला घेतलं होतं. एक 599 का 499ला घेतलेलं, वरचा टी शर्ट आणि पॅन्ट. जबरदस्त आहे. उन्हामध्ये आपण घातलो तेव्हा आपलं थंड फील राहतं, आणि गरमी आपलं थंडी असेल तेव्हा गरम राहतं यार. म्हणजे वर्थ आहे यार, क्वालिटी पण मस्त आहे. मी लिंक टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये, कोणाला वाटलं बाय करायचं, कोणाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. वर्थ आहे, वर्थ. माझ्या घरी सुद्धा आज हे होतं, दत्त जयंती निमित्त त्याच्या घरात मोठी पूजा असते सत्यनारायणाची. तर सत्यनारायणाची पूजा असते. म्हटलं लेट्स सी. त्याला मी बोललो नाही आहे बाळा, मी चाललो आहे, तर नक्की आलो असतो. तर बोला ठीक आहे दादा. ॲक्च्युली त्याला पण यायचं होतं, पण सीन काय झाला, तो म्हणत होता उद्या जाऊया. ॲक्च्युली उद्या जाऊन अर्थ नाही आहे. आता 5 तारखेला आपण चालवणार गाडी, दिवसभर थकणार, जाऊन तिकडे झोपणार. 6 तारखेला पूजा आटपून लगेच रविवारी निघायचं. मग अर्थ काय राहिला जाऊन, एक दिवसासाठी एवढं लांब जायचं. तर मी बोललो नाही होणार बाळा, माफ कर मला. तर बोला ठीक आहे दादा. कुणाल सुद्धा येत होता, पण कुणालचा पण काहीतरी फायनान्शियल इश्यू झाला आहे, त्यामुळे कुणाल सुद्धा नाही. तर कुणाल सुद्धा येत होता. ट्रकवाल्यांची विचारांची काही चुकी नसते. ऑब्व्हियसली त्यांचे ब्लाइंड स्पॉट असतात, त्या ब्लाइंड स्पॉटमध्ये कधी जाऊ नका. ते लोक आपल्याला मुद्दाम काय उडवत नाही ना ठोकत नाहीत. त्याच्यामुळे ब्लाइंड स्पॉट असेल इथून लांब राहा. नाही जमत ओव्हरटेक करू नका, थांबा, पेशन्स, मग ओव्हरटेक करा. कॉन्फिडन्स नाही, डोंट गो. भाई वाजले सकाळचे 6:05 आणि आता आपला कर्नाळा बर्ड सेंच्युरी आहे ना, ते मी क्रॉस केलंय. भाई साहेब काय थंड आहे इकडे, बेकार थंडी आहे. आणि फॉग लाईटचा यार हाच एक फायदा आहे, मला पूर्ण विजिबिलिटी दिसते. आता बघा, आता फॉग लाईट बंद केली ना, बघितलं, पूर्ण गेम चेंज भाई, दिसलं. बेकार थंडी लागते, पण मजा येते चालवायला गाडी. मला असं वाटलं होतं मी सोलोला वैतागेल, पण सही आहे. काय घनदाट जंगल आहे यार, बेकार जंगल वाटतं बाजूने, पूर्ण काळोख आहे. सकाळचं मस्त वाटतं इथून यार, गाडी चालवायला मजा येते. माझ्या मिरर मध्ये बघाल ना तर काहीच दिसणार नाही मागे, एक नंबर आहे. आणि टोटल झाले माझे 54 किलोमीटर झालेत. एक अजून 50 किलोमीटर स्ट्रेच करेन आणि ब्रेक घेईन मस्तपैकी 100 किलोमीटरने. पण बघूया, काय चालू असलं पाहिजे दुकानं वगैरे, तर ब्रेक घेऊन अर्थ नाही आहे उगाच थांबून सुद्धा. वाजले 6:40, म्हणजे 20 मिनिटं आहेत 7 वाजायला. फॉग दिसत असेल की नाही माहीत नाही तुम्हाला. माझं 85 किलोमीटर मी पुढे आलो आहे मुंबईपासून, म्हणजे माझ्या घरापासून. मस्त अभंग लावलेत इंटरकॉममध्ये आणि मजा येते यार ऐकायला, सुंदर वाटतंय. असं मला बोर होत नाही यार. मला असं फील झालं होतं की मी बोर होईल, एकटा आहे, त्यामुळे कोण मित्र नाही आहेत वगैरे, माझा रायडिंग ग्रुप नाही आहे. पण ठीक आहे, मजा येते गाडी चालवायला. आता मला वाटतं थोडं तिथे तुम्हाला दिसत असेल तांबडं हे आलंय आहे ना, पट्टा आला आपल्या, म्हणजे लवकरच आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन होतं आपल्याला. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे, म्हणजे माझ्या मम्मीचा. आणि थांबतो, फोन करतो बघा, फोन लागतो का त्या लोकांना. कारण जिथे माझी सासूरवाडी आहे, माईन करून गाव आहे, तिथे अजिबात नेटवर्क नाही आहे. माझा विचार चालला होता इथेच कुठेतरी एक BSNLचं सिम घ्यायचं. लेट्स सी देतात की नाही, ते पण त्याच्यावरती पण आहे, डिपेंड आहे यार. मी मुंबईलाच अप्लाय केलं होतं, पण मुंबईमध्ये BSNLचं सिम मिळत नाही. जानेवारीच्या नंतर काहीतरी चालू होणार आहे वाटतं लोकांचं. काय फॉग झालं यार, एक नंबर.
का मने माझे हेची सर्व सुख, तू का मने माझे हेची सर्व सुख. वा, आर्मीची तयारी भाई, हलवा नाहीये आर्मी मध्ये जाणं. फॉगलाईटचा फायदा झाला यार, जबरदस्त फॉग आहे, जबरदस्त. मला वाटलं फॉग नसेल, म्हणजे दिसत नव्हतं फॉग मुंबईमध्ये. मुंबईच्या बाहेर थंडी पण अशी लागते ना एकदम कडकवाली. मला असं एवढं फील होत नाही, फक्त हाताला मला थोडं फील होत आहे. बघूया आता पुढे पुढे तरी चांगलं असं हॉटेल वगैरे रेस्टॉरंट दिसलं की थांबवतो, थोडा ब्रेक घेतो. अजून थांबलो नाहीये कुठे, मगाशी थांबलो होतो मागे. मला असं वाटलं मी मॅप चुकीचा वगैरे लावलाय की नाही. ॲक्च्युली गुहागर ते गणपतीपुळेपर्यंत आम्ही गेलेलो आहे, आमचा मागे राईड. त्याच्या पुढे गेलो नाही, त्यामुळे कसं आहे इथून तर माहीत आहे मला, कारण हा आपला नेहमीचा रूट आहे. महाडला माझी मावशी वगैरे राहते, त्यामुळे माहिती आहे आम्हाला. काय थंड आहे यार, काय थंडी पडली कडकवाली. पूर्ण फॉग आहे पूर्ण, पण मजा येते गाडी चालवण्यात. थंड असं वाटतंय ना कडकवालं. काही थर्मलचा फायदा आहे, खरं सांगतो मी अशी म्हणजे पब्लिसिटी वगैरे करत नाहीये, पेड प्रमोशन वगैरे. पण भाई खरं सांगतो 499च्या आसपास आहे ना, मला माहित नाही एक्झॅक्ट प्राइस, 499 ते 520च्या आसपास आहे. पण भाई वर्थ आहे. हा एक कधी पॅच नाही होणार नीट. मागे पण आम्ही आलो होतो सातारा राईडला गेलेलो तेव्हा. हा एक तसाच आहे, म्हणजे त्याची काही सुधारणा नाही आली या रोडमध्ये. असंच आहे, काही फरक नाही इथे. हाही तसाच आहे, काही जे खड्डे बिड्डे आहेत ना हाही तसेच आहेत. चांगल्या गाड्यांची वाट चाला, मेंटेनन्स. टॅक्स भरतो ना, तो जातो कुठं ना तेच कळत नाही. काकांनी हेल्मेट घातला सर बरं आलं असतं. हे लोक बिंदास हायवेला असे घालतात, बिंदास कसं माहीत नाही. कधी होणार सरकार रस्ता? जून जुलै वगैरे सर्व झालं, गणपती सुद्धा येऊन गेले. कुठे गेली ती आश्वासनं? सूर्यदेव दिसतात माहित नाही आता तुम्हाला दिसतील. हा दिसले का? मला यार कुठेतरी नाश्ता करायचा आहे, पण चांगलं कुठे हॉटेल मिळत नाहीये खाण्यासारखं असं. मम्मीचा फोन लागला, माझी मम्मी पोहोचलेली आहे. ती लोकांनी आता विक्रम वगैरे केले, सामान वगैरे ते घेऊन चाललेत. बेकार हालत आहे रस्त्यांची. बेकार हारत आहे, बेकार. कुठेतरी थांबतो आणि फोटो काढू का एक चांगला. सूर्यदेव नमस्कार. सूर्यदेवा तुझा आशीर्वाद असाच सर्वांवरती राहू दे, माझ्यावरती राहू दे, सर्व जगावरती राहू दे. तुझ्याशिवाय काही नाहीये. तुझा प्रकाश हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलाच पाहिजे. वाह, बरं वाटलं. तर मित्रांनो, वाजले सकाळचे 7:20 आणि आता मला वाटतं मी माणगाव पर्यंत पोहोचेन. इंदापूर येईल आता. गाडी चालवायला अजिबात कंटाळा येत नाही, अजिबात. डॉमिनोजचा यार हीच खासियत आहे, जबरदस्त आहे. पॉवर, पिकअप, कम्फर्टेबल म्हणजे ना, कम्फर्टेबल टुरिंग ऑल इन वन यार. हा ॲडव्हेंचर करत असेल ना भाई, तुम्ही लांब राहायचे असून. बाकी तर तुम्ही जरा हायवे टुरिंग वगैरे करताय,
तुम्ही नुसतं हायवे जाताय, नॉर्मल तुम्ही क्रुझिंग करता वगैरे तर एक नंबर गाडी आहे या बजेटमध्ये. कंटाळा आला नाहीये गाडी चालवणं, मजा येते. असा रस्ता इंटरकॉम मध्ये छान अभंग गाणी मस्त पैकी आणि आपली 80-90 स्पीड बस. आणि आपला सूर्यदेव इंदापूर मध्ये आपली एंट्री झालेली आहे. इथे कुठे बघतो चांगला रेस्टॉरंट वगैरे दिसतंय का, दिसला तर थांबतो, थोडं काहीतरी खातो. वाजले सकाळचे 8:30 आणि माझा ब्रेकफास्ट झाला जोशी वडेवाले. महाडच्या अगोदर आहे हे थोडं. मस्त मसाला डोसा वगैरे घेतला. मसाला डोसा आणि एक चाय घेतली. सेल्फ सर्व्हिस आहे. मसाला डोसा वगैरे वर्थ होता. 110 रुपयामध्ये मला वर्थ वाटलं. आता प्रवासाचा टायमिंग दाखवतोय काहीतरी 5:30 4-4.5 तास दाखवत होते. बघूया लेट्स सी आता कसं कसं जायचं. आपल्याला सोलो आहे त्याच्यामुळे बोर होतोय, पण आहे आपला इंटरकॉम आपल्यासोबत आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही आहे. जोशी वडेवाले चांगलं आहे, वर्थ इट आहे. मसाला डोसा तर छान होता, म्हणजे असे मुंबईसारखी जाऊन आहे पण ठीक होता. चेहऱ्याची पूर्ण हालत खराब झाली यार. काळा काळा पडला होता, त्यात मी रुमाल वगैरे काही घेऊन नाही आलो. ठीक आहे, भेटतो तुम्हाला आता आपल्या गाडीवरती. डॉमिनरला थोडा आराम मिळाला, एक नंबर वाटते. डॉमिनरचा लुकच वेगळा आहे यार, काहीही बोला. सकाळचे वाजल्यात 8:45 मस्त की जोशी वडेवाल्याच्या इथे थांबलो. मजा आली. नाश्ता वगैरे केला. 110 रुपयामध्ये होतं. त्यामध्ये चहा आणि तुमचा डोसा, मसाला डोसा. पण त्यामध्ये एक सीन आहे की तुम्हाला सेल्फ सर्व्हिस आहे, पण ठीक होतं. क्वालिटी छान होती आणि वरतीच वाटलं मला. आता काय आपल्याला गरज नाही, आता मी लवकर काय थांबत नाही. अजून 150 किलोमीटर खेचेन. टायमिंग दाखवतो 1:38, म्हणजे इथे झाला आपला टाइमपास. गुगल मॅप आहे ना, गुगल मॅप आहे साला. आता ग्रुप असतो ना, आता मजा आली असती. इंटरकॉमवरती काही ना काहीतरी मगचोली चालू झाली असती आमची. माझे माहेर पंढरी. अजून डीजेला चालूच नाही केलंय, डीजे शूटच नाही केलंय काय. 370 बापरे. मंडणगड, रत्नागिरी. हो,
असा एकदम जसं काय गारमामध्ये चालला असं क्रॉस करतो आणि फोनवरती बोल 165 किलोमीटर आहे रत्नागिरी. तो वरचा रस्ता आहे तो जातो डायरेक्ट महाबळेश्वर. आपण आता पोलादपूर मध्ये दिसतंय रत्नागिरी, महाबळेश्वर आणि महाड. बोगदा लागला, पहिला बोगदा, सकाळपासूनचा राईडचा पहिला बोगदा. वा वा वा, पूर्ण ओलं ओलं यार, कसलं पाणी. आरामात जायला पाहिजे. काम चालू वाटतं अजून. केवढा लांब आहे यार. आहा, कशेही बोगदा, कशेही घाटाचा बोगदा. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन, हो चाहता है. बोगदा समा, काय झाड आहेत आणि हिरवं हिरवं एकदम. वा यार, इकडे सिमचा इशू आहे यार. आता माझ्या मम्मीचा फोन वगैरे पण लागत नाहीये. हा, एक BSNLचा सिम भेटला पाहिजे मार्केटमध्ये. देतील की नाही ते पण त्याच्यावरती पण शॉर्ट आहे. एक नंबर, काय झाडी आहे. पावसात तर भाई अलगच अजून वाटत असेल. अजून एक मला घाट लागेल, परशुराम घाट. काय 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 असं वाटतंय कधी पोहोचतोय. तिकडचा टायमिंग दाखवते म्हणजे मला 2 वाजतील कदाचित. कोकण रेल परिसर से मेल, काय लिहिलं काय कळलंच नाही मला. हॉटेल कोकण ठसका. हा हा हा, कोकण, कोकणची माणसं साधी बोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. गो माहेरला येते नाकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, माझी गोमू गोमू.
घरी बसली आणि तिचा गो फिरतो कोकणात. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे वय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे वय नाही. काय गाणं वाटतंय, त्या गाण्यामध्ये वाईब आहे, वाईब. सोलो राईड ऑल्सो नॉट बॅड यार, मजा येते सोलो राईड सुद्धा करायला. टेन्शन नाही, काय नाही, एवढं चालत जा चालत जा चालत जा. त्याचे मित्र असले की हे थांब रे फोटो काढूया, थांब जरा, कोण सुट्टा मारतोय, कोणाला ह्याचा ब्रेक कोणाला त्याचा ब्रेक. हा सोलो मध्ये कसं आपल्या मर्जीप्रमाणे आय एम द बॉस. बाबा यांचा भरोसा नाही गावातल्यांचा, डायरेक्ट टाकतील गाडी आणि चुकीवरून माझी दाखवतील. तुम्ही गाडी फास्ट मारताय मुंबईवाले. भोसते घाट चालू झाला, भोसते. कडक लावलोय भाई हे. सकाळचं ऊन किती बरं वाटतंय ना, तर थंडी एवढी लागत होती. हे बारीक लावला ना, माझा आवाजच चेंज होता असं वाटतं मला. मला नीट बोलायला जमत नाही रे, काय सीन आहे काय कळत नाही साला. हा ते लावणं पण इम्पॉर्टंट वाटतं, कारण मी लावलं नव्हतं मुंबईवरून येईपर्यंत लावलं नव्हतं. मुंबईवरून आय थिंक मला वाटतं इंदापूरपर्यंत, इंदापूरमध्ये मी लावलं जेव्हा मी हेल्मेट काढलं तोंड बघायला. बाप रे, चिपळून 30 किलोमीटर तोंड असं काळं काळं झालं होतं, कसं तरी पुसलं. या घाटामध्ये आम्ही मागे आलेलो गुहागर गणपतीपुळे करायला, तेव्हा आदित्य लीड करत होता. हा बोल एकदा हात बीत दाखवून चला 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 धावा, जबरदस्त. आदित्य एक आमचा लीड मास्टर आहे. जाऊ द्या बाबा, मला जाऊ द्या, तुम्ही या निवांत या. काही पेशन्स, ट्रकवाल्या काय चालवतात गाड्या, मानलं पाहिजे. त्यांच्यामुळे तर आपल्याला सर्व वस्तू मिळतात शहरामध्ये, गरजेच्या वस्तू. परशुराम घाट लागेल आपल्याला आणि आता अंतर राहिलं आहे 195 किलोमीटर आणि टाईम आहे 1:23 हां 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 ठीक आहे, बऱ्यापैकी कव्हर केलं मी. रत्नागिरी आणि पंची. कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा माझी डाऊन होत आले. मला आता ना असं वाटतं शिफ्ट मारली पाहिजे. परशुराम घाट आहे, परशुराम घाट. परशुरामाचा आम्ही मागे गेलो होतो येताना, म्हणजे आता आपण उतरतोय मे बी. आम्ही मागच्या वेळेला गेलेलो गणपतीपुळेला, तेव्हा आम्ही परशुराम घाटामध्ये, परशुरामाचं आपलं मंदिर आहे, जबरदस्त मंदिर आहे. कधी वेळ मिळाला तर एकदा नक्की जा. अच्छा वन वे आहे काय? सांगितलं म्हणून गाडी येते. वा, अशी माणसं पाहिजे. इथे थोडं थंडी जाणवते. या घाटाचं पण काम भरपूर वर्षापासून चालू आहे, असा आदित्य सांगत होता. हा चलो, अजून 3 कांड्या आहेत.
एकदा फ्युल ऑफ करतो एकदा गाडी, टेन्शन नको नंतर. इथे फॉग वाटतंय. आता चिपळूण लागेल मे बी, येईल. थांबतो जरा चिपळूणच्या इथे, थोडं पाणी पितो, म्हणजे कसं टेन्शन नाही, सॉर्टेड राहील. गोवा 351, बापरे. बम बम डिगी डिगी बम 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 दुखायला लागले. ॲडलॉग यार, चिपळूणमध्ये आहे मी. BSNLच्या ऑफिसमध्ये गेलो होतो सिम कार्डसाठी. ती लोक बोलताना सिम कार्डच देण्याचं बंद केलं आहे, काहीतरी अपग्रेडेशन वगैरे चालू आहे त्यांच्या टॉवरमध्ये. हां, आता काय, जिथे मी चाललो आहे माझ्या सासूच्या गावी तिथे फक्त BSNL चालतं. आणि जर तुम्हाला जिओचं नेटवर्क वगैरे पाहिजे असेल नॉर्मल, तर आपल्याला 3-4 किलोमीटर गावाच्या बाहेर यायला लागतं. त्याच्यामुळे पॅथेटिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगर. बॅडलॉक. सिम कार्ड पण बंद झालं. सिम कार्ड बंद काय, आपलं बॅडलॉकच झाला. सिम कार्ड भेटतच नाही बोलतात. ऑफिस पण बंद पण करून घरी पण गेली ती लोक. याला काय पाहिजे जीवनात, मजा आहे. कसलं ट्रॅफिक आहे काय माहिती. पूर्ण काम चालू आहे, खोदकाम. चिपळूणचा मेन रोड आहे, हायवे सिटीमधून जातो तो. ॲक्च्युली आम्ही इथून आलो नव्हतो, आम्ही मागे गोवा गेलो होतो, कोस्टल रोडने गेलेलो. त्यामुळे मी फर्स्ट टाईम आलो आहे चिपळूणला ह्या रोडने, मुंबई गोवा हायवेने. या बॅटरी चेंज करायला पाहिजे होती, मी बॅटरीच नाही चेंज केली कॅमेराची. सीता बाबला कडा काय बाई. सौरभ, सीता, शुभम, केनी, व्हिडिओ बघत असाल तर मेल्यांना कमेंटमध्ये टाका, म्हणजे मला कळेल की खरं तुम्ही लोक माझे व्हिडिओ बघता. गायबाने साले. आता शुभम कधी गाडी घेतो देव जाणे. साहेब बोलले TVS ची घ्यायची आहे, RTX कडक. वा, काय नजारा इकडे यार. राईट हँड साईडला कडक वाटतं, पूर्ण डोंगर असा भरला एकदम. रत्नागिरी मला मगाशी दाखवत होतं एक 40 किलोमीटर, आता 117 किलोमीटर आहे टोटल माझं नांदगाव फाट्यापर्यंतचं डिस्टन्स. मला वाटतं मे बी 17 किलोमीटर राहिलं आहे वाटतं अजून. मग रत्नागिरीत पोहोचेन. कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करतो, कारण मी ना कुठे अजून गाडी थांबवलीच नाही आहे. मजा येते, रस्ता खराब. आता थोडा मागे खराब होता, बाकी रस्ता एक नंबर आहे. मध्ये मध्ये सोडला तर. मध्य प्रदेशला रस्त्यापेक्षा हा रस्ता आपला चांगला आहे महाराष्ट्रामधला. फक्त हाईप आहे साला मध्य प्रदेशची. आपला रस्ता रे, आपलं कोकण. वा वा वा, चुम्मेश्वरी दिसतंय. 116 किलोमीटर मागे, 2 तास 22 मिनिटं, म्हणजे 1 वाजून 19 मिनिटाचा टायमिंग आहे मला पोहोचायचा. हो, लवकर कव्हर केलं यार मी, म्हणजे ॲज पर गुगल मॅप. थांबू का इथे कुठेतरी, थोडं जरा स्ट्रेचिंग करतो, पाणी पितो जरा. बॅटरी चेंज केली माझ्या फोनची, पण दुसऱ्या S9 आहे माझा, त्याची पण बॅटरी संपली. त्यामुळे मला आता 24 माझा अल्ट्रा लावा लागला. याला कधी कधी मॅप आहे ना फिरवतो साला असं वाटतं यार.
मगाशी 106 किलोमीटर दाखवतो, आता 110 किलोमीटर झालं. काय माहिती कुठून आणलं काय. आणि युटर्न सांगतो, युटर्न घे. नंतर काय माहिती पुढे गेलं की त्याचं बरोबर डोकंच हे झालं. एक तर मला इकडचं एवढं माहिती नाही, पुढचा सरळ रस्ता आहे बोलतात, पण कुठला मधून डायव्हर्जन असेल काय असेल सांगता येत नाही. अच्छा, हे इकडे चाललेत, त्यांच्या मागून चाललं. खूप रस्त्यांची हालत खराब आहे यार रत्नागिरीच्या. आणि सर्वात जास्त मला काळजी यायची माझ्या टॉप बॉक्सची. त्या आयला एवढे खड्डे होते, भरपूर खड्डे होते. कसा माहिती आहे, मला असं वाटलं की झालं वाटतं याचं काम भारी. आता हे बा, आता इथून रस्ता दाखवतोय. कुठला रस्ता आहे यार. अच्छा, डायव्हर्जन दाखवत होता वाटतं. ऊन भरपूर वाढलंय आता. फील होतंय ऊन सुद्धा. सकाळी थंडी फील होती, आता ऊन फील होतंय. कसा रोड दिसतो बघितलं काय समोर. लय धूळ उडते. नारळाची झाडं वाटतात भारी ना, कोकणातली स्पेशलिटी. काय वाटतं, मंदिर आहे वाटतं. हे बापरे, ना 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 ना. खूप खराब रस्ता आहे यार. मला वाटलं नव्हतं, मला वाटलं मध्ये मध्ये असेल. रत्नागिरीच्या अगोदर इतका खराब रस्ता आहे ना, बापरे बाप. कंटाळा आला गाडी चालवून. बोला थांबू तरी कुठे, एवढी धूळ उडत होती. कुठं थांबण्यासारखं पण नव्हतं. काय नुसती खडीच आहे, रस्ता हाच नाही. फॉर्डच्या गाड्या होत्या यार. अजून 17 किलोमीटर दाखवत आहे मला. कंटाळा आला यार. डीजे माहित नाही मला, मी असं लावलं ना डीजेला. ॲक्च्युली डीजे मध्ये मला शूट करायचं होतं, पण त्याचा जो कन्व्हर्टर आहे, अरे बापरे कसे चालवतात तरी लोक, घाबरवतात लिटरली.
माझी 128, कुडाळ 54, कणकवली 22. कणकवलीला आलो मी. हेच आहे काय दादा? माईन गाव कुठे? माईन हाच रस्ता आहे का? म्हणजे माझा मॅप बरोबर आहे. हे गुगल, तर भाई बायकोला फोन केला. आता तिला सांगतो, कारण इथून पुढे माहीत नाही नेटवर्क आहे वाटतं त्यांच्या गावामध्ये. इथून किती आहे आता? 7 किलोमीटरवरती आहे, म्हणजे 15 मिनटं. चांगलं आहे. सासूरवाडीला आलोय पक्क पकून पक्कून पकून. भारी वाटतं यार इथे, शांत एकदम. माझ्या गाडीचा आवाज गुंजत असेल एकदम. सासूचं गाव कोणतं आहे ते माहीत नाही मला. सासूचं घर असं ह्याच्यामध्ये वाटतं. शाळा आहे वाटतं इथली. इथे मस्त वाटतं एकदम शांत. कोकणात भाई अलगच लेवलची शांती आहे, सिरियस सांगतो. फोर व्हीलरने एवढी मजा नसते आली जेवढी मला बाईकने येते. बाईकची एक अलग बात आहे भाई. कशी घरं वाटतात ना एकदम कौलारू, नारळाची झाडं, बागा वगैरे. सासूचं घर असं माझं लेफ्ट हँड साईडलाच आहे वाटतं कुठेतरी. हा हा, मंदिर आहे यार, छान वाटतं. श्रीराम मंदिर. येईन नंतर. आहा, काय सुंदर आहे यार, काय शांतता आहे. पूर्ण माइंड रिफ्रेश होतं ना असं बघितलं की एकदम. बघितलं काय एकदम फील होतं यार ते. शाळा आहे वाटतं इथे, पण एक शाळा आहे. हे काय नाव आहे? आटव, ओटव, सॉरी. हां, भूमी बोलली होती ओटवच्या पुढे.
माईन का पुढे आहे ना? माईन परत बोलो चुकायला विकायला नको साला. विचारलेलं बरं. मॅप कधी कधी कुठून पण घेऊन जाईल मला. एक तर इथे नेटवर्कचा शॉर्ट आहे. गावामध्ये साला कोण दिसत कसं नाही यार दुपारचं सुद्धा. फोटो एक स्वप्न नगरी छान वाटतंय. महाराजांचा पण मस्त फोटो होता. मला फक्त जनावरं दिसतात. एक माणूस दिसला तो एक तेवढाच. खरं सांगू कॅमेरा आहे म्हणून ना असं वाटलं नाही. असं वाटलं की मी माझ्या सबस्क्रायबर माझ्या मित्रांशी बोलतोय कॅमेरा थ्रू. खरंच एक माईन 1 किलोमीटर. आलं स्वागतासाठी उभे असतील वाटतं माझ्या. हो जावई आले. या जावई. या भाऊजी. माझा मेवना लगेच भाऊजी मिठी मारेल लगेच. भाऊजी तुमची आठवण येत होती. झोपले असतील मला वाटतं ती लोक. खड्डा नाही आहे. तरी बोललो मेवना कसा उभा नाही राहिला. सासरे बोललो मेहना बोललो. मला वाटलं मिठी मारायला येतील लगेच. काय झालं जेवण वगैरे जेवलं की नाही? जेवला? किती भारी वाटतंय आता. आवाज येतोय त्या दत्तांची गाणी लागलीत तर. नमस्कार. ज्यूस पिलाय का सकाळ सकाळी विजय? ज्यूस पिलाय? हा गाडी कुठे लावतो विचार करतोय. सावली पाहिजे. इथे लावतो इथे. काय म्हणतो बरे आहेत ना? ओळखलं का? नाही ओळखलं. काय ओळख नाही. जाऊ दे आता सोडा. ओळखलं नाही तर भामटे मी भामटे. कोणाच्या? अरे इकडं इथून कुठून घेऊन येऊ? एवढं सामान आहे ना गाडीचं. राहू दे. अरे माझं जावय. अरे काय बोलू ओळखत नाही. बरं आहेत ना? येतो नंतर येतो बाबा. ग्रामपंचायतीपासून वाटला. कशी फक्त आहे ना. हा दादागिरी नको. बरोबर. फक्त बाकी बरं आहो ना? हो. बरं आहे ना? जेवलात का? आज ठीक आहे येतो नंतर येतो नंतर म्हटलं. हा जावई बापू बोला ना. सत्यान चालायचं. बरोबर सत्याने चालायचं. कर्म आहे ना आपले. कर्म आहे. कर्म आहे पण माका एक पोरगो. हा आम्ही आहे ना. सांग माका एक माझे पोरगो. अच्छा तुम्हाला नातू पाहिजे बोलताय? अरे काय बोलताय. नंतर बघू आपण. चला सांगतोय हा नाही राग कशाला. तुमचा माणसं जर असा रागेल. चला येतो. हा देव आहे पाठीशी. बरोबर देव आहे तुझी पाशी परी तू जागा चुकवला. बरोबर बोलला. सत्य. चला वाईट करून गेला आता चुकी होता. हा माझं यातून चुकी होता. देवाची चुकी होता तर माणसाची काय ना हो. बरोबर. चला हा या चला. येत म्हणजे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला सोलो राईडचा प्रवास संपवला आहे. आता बघूया आजचं कसं काय. ते सासूचं घर. माझ्या सासू आणि सासरे बाहेर बसले. कॅमेरा चालू आहे माझा. कॅमेरा चालू आहे. मग सासूबाईने माझ्या सासरे थकलेत भरपूर. काम केलं वाटतं भरपूर. ठीक आहे तर भेटतो आता मी. आता मला रजा द्या. मजा आली राईड करून. एक्सपिरियन्स छान होता माझा. आणि उद्या बघूया. व्हिडिओ आवडला असला चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या, आई वडिलांची काळजी घ्या. बाय बाय.